नमस्कार. ग्राउंड झिरो मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापू लागलंय. या निमित्ताने शब्दबाण सुरू झालेत. त्यातली राजकीय स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होतीये. राजकारणासाठी घराघरात संघर्ष उभा राहिलेला आहे आणि हे आपण अनेकदा पाहिलंय. यंदाच्या निवडणुकीमध्ये हा संघर्ष महाराष्ट्रात नव्याने अनुभवू शकतो, कारण पवारांच्या घरात यंदा संघर्ष उभा ठाकलाय. या स्थितीत आणखी एक चर्चा आहे ती महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकीय घराण्यांमधील राजकीय वारसदारांची. आजच्या ग्राउंड झिरो मध्ये चर्चा करूयात याच मुद्द्यांसंदर्भात. युगेंद्र पवार म्हणजे अजित पवार यांचे पुतणे. युगेंद्र पवार यांना राष्ट्रपामध्ये मोठी जबाबदारी देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे आणि ही जबाबदारी स्वीकारायला युगेंद्र पवारही सकारात्मक असल्याची माहिती मिळते. अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा पवार कुटुंबाला पटलेला नसल्याचं वारंवार सांगण्यात आलं. दरम्यान काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी जाहीर सभेत सांगितलेलं की माझं कुटुंब सोडून इतर कुणीही माझ्या कुटुंबातील माझा प्रचार करणार नाही. आणि त्यानंतर काही दिवसातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांनी बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार म्हणजे राष्ट्रपा कार्यालयाला भेट दिली. शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी शहर कार्यालयाला उपस्थित राहण्याचं आवाहन युगेंद्र पवार यांनी केलं. एकंदरीतच आता युगेंद्र पवार हे शरद पवार गटात सामील होत असल्याने अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जातोय. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव, तर ते विद्या प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे खजिनदारही आहे. सोबतच शरयू ग्रुपच्या माध्यमातून युगेंद्र पवार व्यवसायामध्ये सक्रिय आहेत आणि शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती, इंदापूर आणि फलटण तालुक्यात अनेक सार्वजनिक कामे ते करतात. सोबतच वनीकरण, ओढा खोलीकरण, विहीर बांधून देणं, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांशी ते जोडले गेलेले आहेत. सोबतच फलटण तालुक्यातील शरयू शुगर कारखाना युगेंद्र पवार पाहतात. बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष युगेंद्र पवार आहेत आणि अशा या युगेंद्र पवारांनी आता शरद पवारांच्या राष्ट्रपामध्ये त्यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं सांगण्यात येते. दरम्यान यावर रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांची आलेली प्रतिक्रिया आपण पाहूया. युगेंद्र काल बारामतीत गेल्यानंतर जेव्हा आम्ही आंबेगावकडे होतो तेव्हा टीव्हीवर जेव्हा बातम्या सुरू झाल्या तेव्हा आम्हाला कळालं की तो तिथे गेला होता. जाऊन त्यांनी काय केलं तर साहेबांना पाठिंबा दिला. चांगली गोष्ट आहे. लहानपणीपासून आम्ही सर्वजण हेच शिकलेलो आहे की वडीलधारांबरोबर राहिलं पाहिजे. लहानपणीपासून दादांची जी काही राजकीय प्रगती झालेली ती आम्ही आमच्या डोळ्याली बघितलेली आहे. मी खरं तर राजकारणात नाही आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण पक्षाचं नवीन कार्यालय झालंय त्याच्यामुळं मला वाटलं त्यांनी सगळ्यांनी मला बोलवलं पण आणि मला वाटलं की इथं आता एक नवीन कार्यालय झालंय त्याच्यामुळं आपण एक भेट द्यावी. तसं सहज 1-2 दिवसापूर्वी आमची चर्चा झाली की आता कार्यालय झालंय, चला मी येऊन जातो. पण एवढं मोठं ते त्याचं काहीतरी होईल असं मला किंवा म्हणजे मला नाही वाटत कुणालाच असं वाटत असेल. पवार कुटुंबातला आणखी एक चेहरा निवडणुकीच्या रिंगणात आलाय. जय अजित पवार. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धाकटा मुलगा जय हा निवडणुकीच्या राजकारणाचं प्रशिक्षण घेतोय. बारामतीतील कसबा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात त्यांनी भेट दिली. त्यावेळेस त्यांचं कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. जयच्या हस्ते सोशल मीडिया सेलच्या निवडीचं नियुक्तीपत्र देण्यात आलं. यावेळेस जय पवार यांनी आलेल्या कार्यकर्त्यांना पक्ष संघटना आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकींच्या तयारी संदर्भात संवाद साधत कामाला लागण्याच्या सूचना केल्या. तर जय अजित पवार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे बारामतीचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी. पाहूयात. चिरंजीव जय पवार आज बारामती दौऱ्यावर आहे. दादा काय सांगाल, आज तुम्ही बारामती दौऱ्यावर आलेला आहेत, कशा पद्धतीने नियोजन असणार आहे? नियोजन तर आपले राष्ट्रवादी पार्टीची टीम व्यवस्थितच करतात. दरवेळेस रॅलीज असणार आहेत, पदयात्रा असणार आहेत, गाडीबिडी असणार आहेत आणि जिथं आपण जाऊ तिथं आपण लोकांचे समस्या समजून घेऊ आणि ते सॉल्व्ह करू. एक तर मला आज आणि आधीपासूनच दिसून येतं की कार्यकर्त्यांचा जोर दादांच्या कामामुळे
कामामुळे आणि त्यांच्या विकासाच्या कामामुळे सारखाच आहे आणि त्यांना कामं करायची आवड आहे. त्याच्यामुळे आपण पण जसं दादा लोकांची कामं करतात तसेच आमचे कार्यकर्ते पण लोकांची कामं करणार आहेत आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आणि विकास जसं बारामती आणि महाराष्ट्राचा विकास करू शकू तसंच आम्ही राष्ट्रवादीच्या आमच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं. तर जोपर्यंत दादा त्यांचा उमेदवार जाहीर नाही करत तोपर्यंत मी काय बोलू नाही शकत. परिवार दुभागलेला की नाही ते तर मी नाही सांगू शकत, पण काय काय लोकांचे विचार असतात. आता दादांचे विकासाचे विचार, दादांचे विकासाचे कामं, तसंच काय काय लोकांनी साहेबांची साथ ठरवली घ्यायची, तर आपण त्याला काय बोलू नाही शकत. त्यांना सगळ्यांना ज्यांचा प्रचार करायचा असेल ते करू शकतात. पवार संघर्ष तर आम्ही कधीच विचार केला नव्हता. मी जसं तुम्हाला आधी पण बोललो, आम्ही नुसतं दादांच्या विकासाच्या कामाबद्दल आणि दादांच्या कामाबद्दल बोलणार आहे. नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी फक्त विकासाच्या बाबतीतच या ठिकाणी बारामतीमध्ये बोलणार असल्याचं जय पवार यांनी सांगितले. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती. पवारांच्या घरात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचा राजकीय वारस म्हणून पाहिलं जात आहे ते आमदार रोहित राजेंद्र पवार यांना. गेल्या अर्थात 2019च्या निवडणुकीमध्ये पवार कुटुंबियातून रोहित पवार विधानसभा लढले. पवारांच्या तिसऱ्या पिढीतून रोहित पवार हे सर्वप्रथम राज्याच्या राजकारणात उतरले. रोहित हे राजेंद्र पवारांचे पुत्र, शरद पवारांचे भाऊ आणि अप्पासाहेब यांचे चिरंजीव राजेंद्र यांचा मुलगा रोहित. राजेंद्र पवार यांनी कृषी व्यवसायात लक्ष दिलं. यापुढे धुरा रोहित पवार यांनी सांभाळली. रोहित यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात प्रवेश केला. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन अर्थातच इस्मा या संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहत आहेत. तसेच बारामती ॲग्रो लिमिटेडचे मुख्य कार्याधिकारी ते आहेत आणि ग्रामीण राजकारणाचा पाया जिल्हा परिषद असतो आणि त्यांनी जिल्हा परिषदेतून त्यांच्या कामाला सुरुवात केल्यामुळे रोहित पवार यांचा राजकारण हे मातीशी जुळलेलं आहे असं नेहमीच म्हटलं जातं. सध्या आमदार असल्यानंतर थेट अजित पवारांना आव्हान दिल्यामुळे रोहित हे जास्तच चर्चेत आले. दरम्यान रोहित पवारांसंदर्भात अधिकचा तपशील आपण पाहूयात. ते शरद पवार यांचे नातू आहेत. राजेंद्र पवार यांचा मुलगा. पवार कुटुंबातील राजकारणातील तिसरी पिढी. जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणाची त्यांनी सुरुवात केली. भाजपातून आमदारकीसाठी त्यांनी प्रयत्न केले. कर्जत जामखेड मतदारसंघातून 2019च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले. पवारांचा राजकीय वारस म्हणून ओळख बनवण्याचा प्रयत्न सुरू केला. बारामती ॲग्रोचा आर्थिक व्याप वाढवण्यात ते यशस्वी ठरले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवारांसोबत ते एकनिष्ठ आहेत. राज्यात राष्ट्रपतीचं नेतृत्व करण्याची त्यांची इच्छा आहे. दरम्यान राजकारणात टिकण्यासाठी रोहित पवारांची जमेची बाजू काय आहे ते आपण पाहूयात. थेट शरद पवार यांचे ते नातेवाईक. पवार कुटुंबाचा राजकीय वारसा. यशस्वी उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ता. उद्योगाला उभारी देत रोजगार निर्मिती. पवार घराण्यातील राजकारणातली चौथी पिढी. ग्रामीण ते शहरी राजकारणाचा अनुभव. विशेष म्हणजे रोहित राजेंद्र पवार हे पवार कुटुंबाचा घटक असूनही भाजपात जायला निघाले होते. काय घडलं होतं तेव्हा जाणून घेऊयात. रोहित पवारांनी भाजपात जाण्यासाठी तत्कालीन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. मनासारखा मतदारसंघ आणि आमदारकीचा रोहित यांचा हट्ट होता.
पवार कुटुंबात राहून हट्ट पूर्ण होत नसल्याने रोहित भाजपात जायला निघाले होते. मात्र कर्जत जामखेड मतदारसंघात त्यांची सोय लावत समजूत काढली गेली. दरम्यान रोहित पवार हे कशा पद्धतीने भाजपात जायला निघाले होते या संदर्भात राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी काय गौप्यस्फोट केला आणि खुलासा केला आपण पाहूयात. एका भाजपच्या खासदाराला दिल्लीतल्या नेत्यांच्याकडे भाजपच्या घेऊन गेले आणि त्यांनी तिथं असं सांगितलं की मी आता राष्ट्रवादीचा राजीनामा देतो आमदारकीचा आणि भाजपच्या कर्जतनं घेऊन लढतो. भविष्यामध्ये मला तुम्ही ताकद द्या. कोण पळायला चाललं होतं? कोण? त्यावेळेला आजोबांचं काळजी त्यावेळेला नव्हती. त्यावेळेला कुटुंबाची काळजी नव्हती. त्यावेळेला महाराष्ट्र धर्म नव्हता. अरे त्याच वेळेला तुमचा धर्मभ्रष्ट झालेला होता. आता फक्त काय झालेलं आहे, तुम्हाला अजित पवारांची जागा घेण्याची घाई झालेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आहेत 2 मुलं, पार्थ अजित पवार आणि जय अजित पवार. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये अजित पवार यांचा मोठा मुलगा पार्थ याने राजकारणात पाऊल ठेवलं. लोकसभेत मावळ या मतदारसंघातून पार्थ याने निवडणूक लढवली, पण पार्थचा पराभव झाला. हा पराभव पवार कुटुंबासाठी मोठा धक्का होता. पार्थ पवार निवडणूक हरणारा पहिला पवार कुटुंबातील सदस्य ठरला. 2019 साली पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरून पवार कुटुंबात असलेला संघर्ष सुद्धा चव्हाट्यावर आला. पाहुयात यावेळेस नक्की काय घडलं होतं. लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली 2019 मध्ये. पहिल्या यादीत पार्थ पवार यांचं नाव नव्हतं. त्यामुळे पुन्हा कौटुंबिक वादाच्या चर्चा सुरू झाल्या. शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. पण ऐनवेळी शरद पवारांनी या निवडणुकीतून माघार घेतली. एकाच कुटुंबातील किती जण निवडणूक लढणार असं सांगत शरद पवारांनी माघार घेतली. नव्या पिढीला संधी देणार असंही शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी पार्थ पवारांमुळे निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला अशी चर्चा सुरू झाली. रोहित पवार यांनी शरद पवार यांचा निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी फेसबुक पोस्ट लिहिली. त्यानंतर पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी जाहीर झाली. निवडणुकीत पार्थचा पराभव झाला. निवडणुकीत पराभूत झालेले पवार कुटुंबातील ते पहिले सदस्य ठरले. पार्थचा पराभव पवार कुटुंबियांच्या जिव्हारी लागला. तर पार्थ पवार यांनी अनेक वेळा शरद पवार यांच्या विचारांशी वेगळ्या आणि राष्ट्रवादीच्या विचारांशी वेगळ्या अशा भूमिका मांडल्या. सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी त्यांनी मागे केली होती. सोबतच राम मंदिराच्या भूमिपूजनावरून तो ऐतिहासिक क्षण असल्याचं म्हणत त्यांनी जय श्रीरामचा नारा दिला आणि या दोन्ही गोष्टी शरद पवार यांच्या मतापासून भिन्न. दोन्ही प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि पार्थ पवार यांच्या भूमिका अगदी परस्पर विरुद्ध होत्या. पार्थ पवार राजकारणात येण्याआधीपासून शरद पवारांनी त्यांचं उघडपणे कधीच कौतुक केलेलं दिसलं नाही. या उलट पार्थ यांच्या राजकारणातल्या प्रवेशाच्या आधीपासून शरद पवारांनी कायम तटस्थ भूमिका घेतलेली दिसली. पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत, आम्ही त्यांच्या मतांना कवडी इतकीही किंमत देत नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी पार्थ पवारांसंदर्भात केलं. या वक्तव्यामुळे पवार घराण्यातले मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले. पवार घराण्यातल्या वादावर आणि पुन्हा चर्चा होऊ लागली होती. शरद पवार यांच्यानंतर पवार कुटुंबातून अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांनीही राजकारणात पाऊल ठेवलं. सुप्रिया सुळे थोड्या उशिरा राजकारणात आल्या. त्यांच्या राजकारणातील प्रवेशाने पवार कुटुंबामध्ये कोणतेही मतभेद झाले नाही असं वारंवार कुटुंबियांनी सांगितलं.
काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असं वक्तव्य केलं आणि मोठा वाद झाला। त्यानंतर सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि या नियुक्तीनंतरच राष्ट्रवादीमध्ये फूट पडली। अजित पवारांनी बंड केलं। आता वडिलांची धुरा सांभाळत आहेत सुप्रिया सुळे, शरद पवारांची लेक। आणि आता सुप्रिया सुळे यांना 2 मुले आहेत, रेवती आणि विजय। आणि सुप्रिया सुळे यांची राजकीय धुरा सांभाळण्यासाठी सुप्रिया सुळे यांची लेक रेवती ही तयार होतीये। शरद पवारांची लाडकी नात रेवती आता राजकारणाचे धडे गिरवू लागली आहे। दरम्यान रेवती संदर्भात आपण अधिकची माहिती पाहूयात। रेवती ही शरद पवारांची लाडकी नात सुप्रिया आणि सदानंद यांची लेक। लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून तिने पदवी घेतली आणि सध्या राजकीय प्रशिक्षण सुरू आहे। कृषी आणि तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण सध्या रेवती घेतेय। दरम्यान आतापर्यंत आपण ज्या लोकांची ओळख करून घेतली ते सगळे आहेत मातब्बर राजकारणी, राजकारणामध्ये मुरलेली व्यक्तिमत्व, त्यांची पुढची पिढी। ही सगळी धाकली पाती राजकारणात नक्की कशासाठी येत आहेत? त्यांनी राजकारणात येणं योग्य आहे का, सांगतायत राजकीय विश्लेषक। पाहूयात। पवार कुटुंबियांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चितच प्रभाव पडत आलेला आहे, परंतु राजकारणातली घराणेशाही ही केवळ एका अगोदरच्या व्यक्तीने चांगलं काम केलं म्हणून ती पुढे टिकते असं नाही। त्यासाठी पुढच्या पिढीला सुद्धा तेवढीच मेहनत करावी लागते। शरद पवार असतील, अजितदादा असतील किंवा सुप्रिया सुळे असतील, यांनी आपलं नेतृत्व वारंवार सिद्ध केलेलं आहे। मग ते राजकीय क्षेत्रात असेल, सामाजिक क्षेत्रात असेल किंवा सहकाराच्या क्षेत्रात असेल, तर इथे त्यांचा एक स्वतंत्र विचार असतो, त्यांना त्याची जाण आहे आणि ती हळूहळू परिपक्व होत गेलेली आहे। त्यामुळे ही एक संपूर्ण प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमध्ये राहायचं असेल पुढच्या पिढीला तर त्यांना जास्ती अभ्यास करावा लागेल। पवारांच्या तिसऱ्या पिढीसमोर राजकारणात स्थिरावण्यासाठी बरीच आव्हानं सुद्धा आहेत। राजकारणात स्थिरावणं हे तितकंसं सोपं नाहीये। नक्की काय आव्हानं आहेत या सर्वांसमोर, पाहूयात। जास्ती लोकांपर्यंत पोहोचावं लागेल आणि तरच त्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो। अन्यथा घराणेशाही जी आहे, त्या घराणेशाहीबद्दल समाजाला पूर्वी इतकं प्रेम राहिलेलं नाही। म्हणजे जोपर्यंत तो त्या घरातला माणूस जो आहे किंवा जो तरुण नेता आहे तो स्वतःला सिद्ध करत नाही, मग तो घराणेशाहीचा असो वा नसो, परंतु नेतृत्वाचा कस जो आहे हा अलीकडे त्या नेत्याच्या स्वतःच्या एकूण संपूर्ण दृष्टिकोनावर, त्याच्या विचारसरणीवर आणि त्याच्या एकूण सहभागावर अवलंबून असतो। या सगळ्या निकषांमध्ये पवारांची पुढची पिढी बसत असेल तरच मला असं वाटतं की पवारांच्या पुढच्या पिढीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव पडू शकेल। महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर विचार केला तर नव्या आणि तरुण पिढीमध्ये सर्वात लोकप्रिय आणि सर्वात सिनियर आहे आदित्य ठाकरे। शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू, माजी मुख्यमंत्री आणि शिवबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा। ठाकरे कुटुंबियांची राजकारणातली नवी पिढी, तरुण पिढी। पाहुयात आदित्य ठाकरे यांच्या संदर्भातला अधिक तपशील। त्यांचा जन्म 13 जून 1990चा। मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून शिक्षण पूर्ण। सेंट झेवियर्स मधून इतिहासात पदवी। केसी लॉ कॉलेजमधून LLB। 2010 मध्ये युवा सेनेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त। 2018 मध्ये शिवसेना पक्षाचे नेते म्हणून नियुक्त। ऑक्टोबर 2019 मध्ये वरळी मतदारसंघातून विधानसभा लढवली। निवडणूक लढवणारे आणि जिंकणारे ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्य। 2020 मध्ये मुंबई उपनगरी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती। 30 डिसेंबर 2019 मध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती। आदित्य गेल्या काही वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रिय आहे।
त्याची वक्तव्यही वेळोवेळी चर्चेत असतात. दरम्यान आदित्यला सुद्धा राजकारणात दीर्घकाळ स्थिरावण्यासाठी अनेक आव्हानं आहेत. काय आहेत आव्हानं आदित्यसमोर आणि काय आहेत संधी आदित्यसमोर पाहूयात. राजकारणात टिकून राहिल्यास आदित्यला भविष्य आहे. मुंबई महापालिका राखण्याची जबाबदारी युवा सेनेच्या माध्यमातून ते करू शकतात. युवा सेनेच्या बांधणीतून युवा कार्यकर्त्यांची फळी त्यांच्या सोबत आहे. आमदारकी टिकल्यास आणि सत्ता आल्यास पुन्हा मंत्रिपदी ते जाऊ शकतात. राजकीय टीका करताना सांभाळून बोलल्यास भवितव्य उज्ज्वल. दरम्यान आदित्यसमोर काय आव्हानं आहेत, कशा पद्धतीने त्याने काम केलं तर राजकीय त्याची कारकीर्द दीर्घकाळ टिकू शकते, या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा, शुभम उमाळे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात. आदित्य उद्धव ठाकरे जे आहे यांच्या पुढे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे आव्हान असणार आहे. त्यातला प्रमुख मुद्दा म्हणजे असा की एकनाथ शिंदे गट आणि सोबतच उद्धव ठाकरे असे हे जे दोन गट स्थापन झाले होते, त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह देण्यात आलं होतं आणि हेच मशाल चिन्ह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचारासाठी घेऊन उतरायचं आहे आणि आपले मतदार जे आहेत ते मशालीकडे खेचून घेणं आहे, हे सर्वात मोठं महाराष्ट्रातील आव्हान असणार आहे. सोबतच आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघामधील आमदार आहेत आणि मागच्या वेळेस जेव्हा 40 नगरसेवक फुटून एकनाथ शिंदे गटात गेले होते, त्यामुळे कुठेतरी खूप मोठा धक्का जो आहे ठाकरे गटाला पडला होता आणि त्याचमुळे आदित्य ठाकरे यांना त्यांच्या मतदारसंघामधली ताकद सुद्धा निर्माण पुन्हा एकदा करावी लागणार आहे आणि त्यांची जी उमेदवारी आहे ती सुद्धा टिकवून ठेवायची आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये. एकूणच बघायला गेलं आदित्य ठाकरे यांच्या पुढे खूप मोठे आव्हान असणार आहेत आणि सोबतच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची जी आहे तडजोड करण्यात आली होती, कारण की त्यांनी सांगितलं होतं की मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाणार नाही आणि आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उभाटा गट, शिवसेना जे आहे असे 3 घटक पक्ष असणार आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या पुढे खूप मोठं आव्हान असणार आहे येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये. मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. तर मुरलेल्या राजकारण्यांची ही सगळी मुलं अर्थात धाकली पाती जर राजकारणात येत आहेत तर त्यांचं भविष्य नक्की कसं असेल, त्यांनी राजकारणात येणं कितपत योग्य आहे, त्यांच्यासमोर संधी काय आहे, त्यांच्यासमोर आव्हानं काय आहेत आणि फक्त राजकारण्यांची मुलं आहेत, त्यांच्या आई वडिलांनी काही कामं केलेली आहेत म्हणून त्यांच्या पुण्याई पोटी मुलांना जनता स्वीकारेल का, असे अनेक प्रश्न आता सध्या समोर उभे आहेत. भारत बदलतोय आणि भारत खरोखर घराणेशाही स्वीकारणार का, असा सवालही या निमित्ताने उपस्थित झालाय. सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि अजित पवारांचा मुलगा जय पवार हे दोघंही अजून सक्रिय राजकारणात आलेले नाहीत. त्यामुळे या दोघांनाही कितपत संधी असतील, त्यांना ते शक्य होईल का राजकारण करणं, असाही प्रश्न आहे. रोहित पवार यांनी आतापर्यंत तरी राजकारणामध्ये बऱ्यापैकी जम बसवलेला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातून ते आमदार आहेत. यावेळेस नागपूर इथं त्यांनी आंदोलन केलं होतं. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांचं आंदोलन चांगलंच गाजलं आणि या सर्व गोष्टींना जर आपण लक्षात घेतलं तर रोहित पवार हे कुठेतरी राजकारणात स्थिरावतात, पण त्यांना कितपत लोक स्वीकारतील असाही प्रश्न आहे. पार्थ पवार यांनी 2019 साली निवडणूक लढली खासदारकीची, मात्र पार्थ पवार यांचा पराभव झाला आणि हा पराभव अर्थातच पवार कुटुंबियांच्या जिव्हारी लागण्यासारखा होता, कारण की पार्थ पवार हे पहिली व्यक्ती ठरले पवार घराण्यातली ज्यांनी निवडणूक हारली. अर्थात ही धाकली पाती जर राजकारणात येत आहेत तर त्यांच्यासमोर काय आव्हान आहेत सांगतायत राजकीय विश्लेषक, ऐकूयात. एक प्रकारची राजेशाहीच जिवंत आहे असं मला वाटतं. शरद पवार आहेतच, सुप्रिया सुळे आहेत, अजित पवार आहेत, रोहित पवार आहेत आणि आता त्यांच्या जोडीला युगेंद्र पवार, कदाचित सुप्रिया पवारांची कन्या सुद्धा येऊ शकते. हे सगळं हेच दर्शवतं की आपण कितीही विज्ञानात पुढे गेलेलो असलो तरी भारताची लोकशाहीची जी काही मेंटॅलिटी आहे किंवा भारतीय जनतेची जी मेंटॅलिटी आहे ती आजही बऱ्याच प्रमाणात काय जवळपास 100% शेवटी आपण जमीनदारी राजेशाही जुन्या काळातले आहोत. त्यामुळे युगेंद्र पवार यांना पाहताना बारामतीचा कॉमन मॅन हाच विचार करतो की अरे हा
आपल्या शरद पवारांच्या बाजूनी त्यांच्या विरुद्ध गेलेल्या अजित पवारांच्या विरोधात काम करणार आहे. रेवती सुळेकडे पाहताना शरद पवारांची नात म्हणूनच पाहिलं जातं. आणि अशा प्रकारे कसं दिसतंय की जे काश्मीर पासून सगळ्याच ठिकाणी होत आहे, हाच प्रकार अगदी राहुल गांधींच्या बाबतीतही झालेला आहे. आता त्याच प्रकारची तिसरी पिढी आपल्याला म्हणायला हरकत नाही पवारांच्या घरात आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले आणि राजकारणातील पितामह म्हणून ओळख असलेले शरदचंद्र पवार यांचे नातू यांची तिसरी पिढी राजकारणात येऊ पाहत आहे. यापूर्वी रोहित पवार यांनी राजकारणात प्रवेश केलेला आहे, परंतु राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सक्के पुतणे युगेंद्र पवार हे शरद पवार गटाबरोबर जातात का, त्यांच्या गटामध्ये प्रवेश करतात का, या चर्चेने आता संपूर्ण राज्यभरामध्ये उधाण आलेलं आहे. प्रामुख्याने काका पुतण्याची लढाई ही संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. त्यात युगेंद्र पवार हे जर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात उभे ठाकले तर त्याला एक वेगळी कलाटणी मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने एक राजकारणाला वेगळी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. हे समीकरण हे आगामी काळात देखील असंच चालत राहणार आहे. या महाराष्ट्राने काका पुतण्याची लढाई ही नेहमीच पाहिलेली आहे. एका मॅनामध्ये 2 तलवारी कधी राहत नाही. जेव्हा नेतृत्व अथवा वारसाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा भावबंदकी ही ठरलेलीच असते. अशी भावबंदकी महाभारत असेल, रामायण असेल तेव्हा काळापासून आजपर्यंत ही कायम राहिलेली आहे. महाराष्ट्राने तर राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, मुंडे कुटुंब, क्षीरसागर कुटुंब यांची भावबंदकी ही पाहिलेली आहे. अशीच भावबंदकी पुढेही पवार कुटुंबामध्ये सुरू राहणार आहे आणि ते येणारं काळ हे भावबंदकी कुठल्या स्तरापर्यंत नेऊन जाऊ शकते हे ठरवणार आहे. यासह ग्राउंड झिरोमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.